अखंड आनंदाचा झरा. मानवजातीच्या वा समग्र सृष्टीच्या इतिहासाचे अवलोकन केले तर असे आढळून येते की या सर्वांची प्रवृत्ती सुखाकडेच किंवा कल्याणाकडे लागलेली असून व्यक्ती वर्तनाचा रोख सुखाच्या दिशेनेच वळलेला आहे. जसे सूर्यप्रकाशाकडे वनस्पती मात्रांची ओढ असते त्याप्रमाणे संवेदना अनुभवणाऱ्या सर्व सजीवांची दिशा सुखाकडेच असते. याला प्राचीन शास्त्रकारांनीही संमती दिलेली दिसून येते. या जगात किंवा परत्र सर्व प्रवृत्ती सुखाकरताच आहे असे महाभारतात शांतीपर्वात म्हटले आहे. किंवा सर्व प्रकारच्या दुःखाची अत्यंत निवृत्ती करणे आणि आत्यंतिक व नित्य सुखाची प्राप्ती करून घेणे हाच मनुष्याचा परमपुरुषार्थ होय असे सांख्यकारिका सांगते. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की सर्वांना हवे असणारे व सर्वांची ओढ असणारे सुख कशामध्ये आहे. इच्छेची किंवा तृष्णेची तृप्ती केल्याने सुख होते, पण कितीही उपटून काढले तरी पुन्हा अंकुर फुटणाऱ्या गवताप्रमाणे इच्छांचा जन्म मागाहून होतोच आणि मानवी मनाला नेमके हेच खटकते. त्याला सार्वकालिक किंवा चिरंतन सुख हवे असते आणि दुःखाचा स्पर्शही नकोसा वाटतो. या मूलभूत मागणीनुसार मानवी इतिहासाची गती, प्रगती, विकास आणि वाढ झालेली दिसून येते. पण सुख किंवा आनंद एखाद्या विशिष्ट ठिकाणी आहे या म्हणण्यात मतैक्य दिसत नाही. या भिन्न भिन्न म्हणण्यानुसार ते मिळवायचे कसे हा प्रश्न निर्माण होतो. यातूनच विभिन्न प्रकारच्या आचार प्रणाली, भिन्न मते, संप्रदाय, धर्म, विचार प्रवाह यांची निर्मिती व विकास होत असतो. यातीलच काही विचारांवरून प्रस्तुत ठिकाणी आनंद नेमका कुठे असतो व आनंद किंवा सुख मिळते म्हणजे नेमके काय होते किंवा सुख कसे मिळते या दोन प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांची उत्तरे निश्चित झाल्यानंतर ते मिळवायचे कसे हा प्रश्न आपोआपच सुटतो, किंबहुना त्याचे फारच सुस्पष्टपणे दर्शन घडते. प्रथम हे समजून घ्यायला हवे की सुख म्हणजे काय. अनुकूल वेदनीय सुखम अशी एक व्याख्या नैयायिकांनी केलेली आहे. मानवी अनुभवांचे, स्वभावाचे आणि बऱ्याच विचारवंतांच्या मतांचे स्वरूप समजावून घेतले तर वरील व्याख्या यथार्थ आहे असे म्हणता येईल. अनुकूल संवेदनेतूनच सुख मिळते असे मानले तर प्रथमच हे मान्य करावे लागेल की या संवेदना इंद्रियाकडून मिळतात व त्या इंद्रियांच्या विषयांकडून संवेदना प्राप्त होत असतात. तेव्हा प्रथम पक्ष निर्माण होतो की विषयातून सुख मिळते. जे आपल्या विचारांचे घोडे पुढे न्यावयास तयार नसतात ते इथेच तटून बसतात. पण तत्वज्ञानाच्या स्वभाव धर्मानुसार मुळाशी जाऊन विचार केला तर विषयांमध्ये सुख नसते हे सूर्यप्रकाशा इतके ढळढळीत सत्य आहे. त्याचा आपण थोडक्यात विचार करू. विषय व इंद्रिये यांचा संयोग झाला असता वेदना होते व ती जर अनुकूल असेल तर सुख होते व प्रतिकूल असेल तर दुःख होते. या ठिकाणी इंद्रिये, विषय किंवा इंद्रिय विषय संयोग यात कुठेतरी सुख असावयास पाहिजे, नाहीतर ते होणार नाही. इंद्रियात सुख नाही हे सर्वांना मान्य होण्यासारखे आहे, कारण इंद्रिये सर्वदा प्राप्तच असतात, पण सुखाची अव्याप्ती असते हे अनुभवसिद्धच आहे. इथे एक मुद्दा स्पष्ट करून विषयाचे असुखत्व सिद्ध करू. तो मुद्दा असा, इंद्रियांचे व विषयाचे ठिकाणी सुख नाही हे सिद्ध झाल्यानंतर व इंद्रिय विषय संयोगातून सुख होते या सत्य प्रतीतीवरून सुख दुसरीकडून कुठून तरी येत असले पाहिजे असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षासाठी विषयात सुख आहे का ते तपासू. विषय व सुख यांचा समवाय संबंध नाही, त्यामुळे ते अयुत सिद्ध नाही. तसेच त्यांचा भिंत व खुंटी यत्सदृश्य निकट संबंधही नाही. तेव्हा विषय प्राप्त झाले तर सुख मिळणारच अशी प्रतिज्ञा करता येत नाही. जशी गुळाबरोबर गोडी असते किंवा दिव्याबरोबर प्रभा असते तसे विषयांबरोबर सुख असतेच असे नाही. म्हणून विषय हे स्वभावगत सुख रूप नाहीतच, पण सुख हा त्यांचा गुणही नाही. इतर वस्तू जशा खरेदी करतो
तशी सुखाची खरेदी करता येत नाही. आपण बाजारात जातो, वस्तू खरेदी करतो, त्या सुख मिळावे म्हणून असतात, त्या सुख नसतात. ती सुखाची साधने असतात. सुख ही त्या साधनाहून भिन्न अशी गोष्ट आहे. विषयात सुख असतेच असे म्हटले तर पौर्णिमेच्या रात्री सुधांशूच्या शीतल आणि धवल प्रकाशात प्रेमी युगुलांना सुख देणारा चंद्र विरहाने व्यथित झालेल्या प्रियकराला दुःख ठरतो. विषयात सुख असते तर चहाची तल्लभ झाल्यानंतर प्यायलेल्या चहाच्या पहिल्या घोटाला मिळणारे सुख तोच चहाचा 10वा घोट पिताना नसते. विषयात सुख नसते. यावर टिळकांनी फार सुंदर उदाहरण दिले आहे. पाणी पिल्याने तृष्णा शमते व सुख होते. यात पाणीच सुख आहे असे म्हटले तर पुरात बुडणारा माणूस सुखात बुडाला असे म्हणावे लागेल. विषयांपासून व इंद्रियांपासून सुख मिळते म्हणावे तर एखाद्या क्रोध आलेल्या व्यक्तीला एखादे सुखासन बसाव्यास दिले तर शांतचित्त असताना होणारे सुख त्यावेळी होणार नाही. आपण जेव्हा उदासीन बनतो तेव्हा इंद्रियांची तृप्ती करणारे किती जरी विषय भेटली तरी ना सुख होते ना दुःख. म्हणजेच सुखदुःख विशिष्ट जाणीवेवर अवलंबून असते. एकमेकांची असूया करणाऱ्या 2 मुली कितीही रूपवती असोत, त्यांच्या आकर्षक व अतिसौंदर्यापासून त्यांना जास्तच दुःख होत जाणार. या उलट प्रेमिकांची नजरभेटही सुखात्मक अनुभूती देऊन जाते. म्हणून असा निष्कर्ष निघतो, विषय सुखस्वरूप नसतात. सुखस्वरूपाशिवाय सुख मिळत नाही, म्हणून विषयांपासून सुख मिळत नाही. कारण स्वभावगत गुण असल्याशिवाय ते दुसऱ्याला देता येणार नाहीत. जगातील कुठल्याही वस्तूला स्वभाव नाही. तत्वतः जग निस्वभाववान आहे. त्याला स्वत्व असे नाहीत. पण मग ते नसेल तर ते गुण दुसऱ्याला देता येणार नाहीत व त्याचे कार्य फलित असेल ते मिळणार नाही व व्यवहारच अशक्य होऊन जाईल. पण व्यवहार चालतो हे तर प्रत्यक्ष आहे. मग स्वभाव नाही असे कसे म्हणता येईल? तर जगातील वस्तूला स्वभाव आहे. स्वभावगत गुण आहेत, पण ते परस्वभाववान आहेत. त्यांचे अस्तित्व इतरांमुळे ठरते. तो स्वभाव उपाधीने ठरवलेला असतो. उपाधी काढून घेतल्या की तो स्वभाव सुद्धा नष्ट होतो. उदाहरणार्थ पाणी. पाण्याचा शीत स्वभाव आहे, पण ते ठराविक स्थितीतच शक्य आहे. वेगळ्या तापमानात स्वभाव बदलतो. मग बदलणाऱ्या गोष्टीला स्वभाव कसा म्हणायचा? स्वभाव तोच की जो सोला सोडून कधीच राहू शकत नाही. थंडपणा व्यतिरिक्त उष्णता हाही स्वभाव मानला तर एकाच ठिकाणी परस्पर विरुद्ध 2 भाव कसे काय राहतात? शिवाय उष्ण भावाची अतिव्याप्ती होते, कारण तो पाण्याशिवाय अग्नीच्या ठिकाणी राहतो. म्हणून जगातील वस्तूंचे स्वभाव हे परतंत्र असतात, वस्तुगत नसतात. ते औपाधिक असतात. निरपेक्ष, उपाधिरहित, स्वभाववान अशी एकच वस्तू आहे व ती म्हणजे ब्रह्म. सच्चिदानंद स्वरूप होय. हे ब्रह्माचे स्वरूप आहे. ते कशानेच ठरत नाही, तर ते निरपेक्ष, अंतिम आहे. काहीही झाले तरी त्याच्या स्वभावात बदल होणार नाही. ते स्वतंत्र आहे, परतंत्र नाही, सापेक्ष नाही व औपाधिकही नाही, तर ते निरुपाधिक आहे. म्हणून स्वभाववान वस्तुतत्व एकच आहे व तेच अंतिम आहे. त्याच्यात उपाधीच नसते. उपाधीमुळे त्याचा स्वभाव सच्चिदानंद स्वरूपाचा ठरत नाही. यावरून स्वभाव ठरवताना 2 मुद्दे स्पष्ट होतात. जगातील वस्तूंना स्वभाव नाही. जो आहे असे वाटते तो उपाधीने ठरलेला आहे. तो स्वभाव बदलतो व बदलणारा स्वभाव नसतो. म्हणून जग निस्वभाववान आहे, तर ब्रह्म हेच स्वभाववान आहे. केवळ त्यालाच अंतिमरित्या स्वभाव आहे. यावरून कोणी म्हणेल की बदलणारी वस्तू स्वभाववान नसते कशावरून? बदल हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे बदलणारी गोष्ट सुद्धा स्वभाववान ठरते व न बदलणारी अनचंज वस्तू निस्वभाव ठरते. हा मुद्दा बौद्ध तत्वज्ञानात चांगल्या रीतीने मांडलेला आहे. हाच युक्तिवाद थोडा पुढे नेला तर असे म्हणता येईल की
नेहमी बदल होणे हेच जर अंतिम सत्य असेल, तर सतत बदलत राहणे एवढेच सदा सर्व काळ सत्य असेल, तर बदल होणे, बदलत राहणे हीच एक न बदलणारी गोष्ट होऊन बसते. म्हणजे बदल हाच सत्य आहे हे तेव्हाच सिद्ध होते की जेव्हा बदल ही न बदलणारी गोष्ट बनते. म्हणजे सत्यासाठी बदल न होणं या संकल्पनेकडेच परत यावे लागते व बदलणारी गोष्ट अंतिम सत्य नसते हेच सिद्ध होते. हे सर्व समजण्यासाठी एक सूक्ष्म फरक समजावून घेतला पाहिजे. तो म्हणजे विश्वातील बदलणारी गोष्ट, वस्तू व त्या गोष्टीच्या पाठीमागे जाऊन त्याला दिलेले बदल हे नाव किंवा संकल्पना यामध्ये फरक आहे. बदलणारी वस्तू व बदल ही संकल्पना यातील फरक समजावून घेतला पाहिजे. वस्तूत घडून येणारा बदल हे प्रत्यक्ष वास्तव, त्याच्या पाठीमागे जाऊन वापरलेली संकल्पना, या गोष्टींना वापरला जाणारा एकच बदल, चेंज किंवा फ्लक्स हा शब्द, यामुळे हा सूक्ष्म फरक लवकर समजून येत नाही. प्रत्यक्ष बदल होणं ही एक गोष्ट आहे, तर ज्यामुळे ते शक्य होते त्यासाठी वापरलेली संकल्पना ही दुसरी गोष्ट आहे. बदलणं आणि घडून येणारा बदल हा ज्या कशामुळे शक्य होतो यामध्ये फरक आहे. बदल ज्या गोष्टीत होतो ती गोष्ट व त्या बदलाला एक प्रकारचे कारण, रिझन, कॉज नव्हे, यातील हा फरक आहे. प्रत्यक्ष बदल ही घटना, फॅक्ट व त्या बदलाचे कारण, रिझन अथवा टेंडन्सी यात अंतर आहे. हा फरक फॅक्ट व टेंडन्सी यामधील आहे. पण व्यवहारात आपण दोन्हींना एकच नाव देतो, त्यामुळे फसून जातो. तेव्हा बदल ही फॅक्ट सत्य ठरण्यासाठी त्याचे रिझन किंवा टेंडन्सी ही स्थिर असावी लागते. तेव्हा बदलाचा युक्तिवाद कितीही ताणला तरी तो सत्य ठरण्यासाठी स्थिरता शक्य असावी लागते. या सर्व विवेचनावरूनही बदलणारी गोष्ट सत्य ठरत नाही. बदल हा तेव्हाच सत्य ठरतो जेव्हा बदलणं हे नेहमीसाठी म्हणजेच स्थिर असते. बदलणारे स्वभावही सत्य ठरत नाहीत, ते उपाधीमुळे तात्पुरते सत्य ठरतात. पाण्यापासून कधीच तूप निघत नाही, वाळूतून तेल निघत नाही, यावरून विषयापासून सुख मिळत नाही. इंद्रिय विषय हे आंतरिक नसतात. इंद्रिय व विषय यातून सुख मिळत नाही, ते बाह्य आहेत, पण सुख मिळत असते. यावरून ते आतून कुठून तरी मिळत असले पाहिजे. एवढ्या विवेचनावरून पुढील 3 अनुमाने निघतात. एक, विषय सुख स्वरूप नाहीत, कारण अव्याप्तित्वात किंवा असुखत्वात. म्हणजे जिथे सुखाची व्याप्ती असते तिथे सुख मिळायला पाहिजे. काही विषय तर मूलतःच दुःख निर्माण करतात. उदाहरणार्थ उष्णाग्न्यादीप्रमाणे, म्हणजे जिथे उष्णता असते तिथे अग्नी असतोच. दुसरा अनुमान, बाहेर सुख नसते, कारण सुख स्वरूपत्वात जिथे जिथे सुख असते तिथे तिथे ते मिळायला पाहिजे. दीपप्रभादीप्रमाणे, म्हणजे जिथं दिवा असतो तिथं दिव्याचा प्रकाशही असतोच. पण व्यवहारात तर अमुक ठिकाणी सुख आहे असा निश्चय करता येत नाही. तसेच बऱ्याच वेळा सुख म्हणून पुढे जावे तर दुःखच पुढे उभे राहते. आणि तिसरा अनुमान, सुख आत आहे. अनुभवत्वात, म्हणजे जेव्हा जेव्हा सुखाचा अनुभव येतो तेव्हा तेव्हा तो आतच येतो. भय क्रोधादीप्रमाणे, म्हणजे भीती, क्रोध इत्यादीचा अनुभव जसा आतमध्येच येतो त्याप्रमाणे सुखाचा अनुभव सुद्धा आतमध्येच येतो. म्हणून सुख आतमध्येच कुठंतरी असलं पाहिजे. शिवाय यात विषयाची असुखरूपता आणि सुखाची अबाह्यता एकदा सिद्ध झाल्यानंतर सुख अनुभवास येते. या सत्य प्रतीतीवरून ते आंतरिक असले पाहिजे हे ओघानेच येते. कोणी असे समजू नये की विषय सुख स्वरूप नाहीत तर मग ते दुःख स्वरूप असतील. पण दुःख हाही धर्म विषयाला चिकटवू नये. वर आपण सुखाचाच विचार केला, पण दुःखाचीही हीच अवस्था आहे. कारण विषय प्राप्त झाला तरी सुख दुःख विरहित आपण राहू शकतो. रस्त्याने जाताना हजारो वाहने स्त्री पुरुष जात असतात. वाहनांचा धुरळा आणि कर्णकर्कश आवाज आणि विविध रंगांनी नटलेले नरनारी इत्यादी विषय आपल्या डोळ्यांना आणि कानांना प्राप्त होतात.
पण या सर्वांची आपणास काहीच सोयीर सुतक नसते. त्यापासून आपणास काहीच सुख किंवा दुःख होत नाही. आपण त्याविषयी उदासीन असतो. जर सुखदुःख विषयगत धर्म असते तर ते प्राप्त झाल्या झाल्या लगेच सुख किंवा दुःख व्हायला हवे होते, पण तसे काहीच होत नाही. तेव्हा विषय हे सुख स्वरूप किंवा दुःख स्वरूप नसतात व सुखदुःख हे बाह्य नसतात असे सिद्ध होते. यावरून 3 गोष्टी स्पष्ट होतात. 1. सुखदुःख विषयात व बाहेर नसते. 2. सुखदुःख जाणीवेवर अवलंबून असते. आणि 3. सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत. यापैकी पहिल्या गोष्टीचा उहापोह आपण आत्ताच केलेला आहे. आता पुढील गोष्टींचा विचार करू. सुखदुःख जाणीवेवर अवलंबून असते. यात प्रथमतः जाण असावी लागते. ती जाण त्या वस्तूच्या वा घटनेच्या संदर्भात बदलली तर सुखदुःखात फरक पडतो. उदाहरणार्थ, एखाद्याला सुंदर तरुणी दिसली. तिचे सौंदर्य पाहून कदाचित त्याला सुख होईलही, पण त्याच्या एका मित्राने आधी सांगितल्याप्रमाणे जर त्याला स्मरण झाले की ही युवती माझा घात करायला आली आहे, तर तिच्या दर्शनाने त्यास दुःख होईल आणि तीच आणखी पुढे येऊन तिची ओळख पटली व ती जर त्याची प्रियसी निघाली तर त्याला पुन्हा आनंद होईल. तेव्हा एकाच गोष्टीला भिन्न भिन्न जाणीवा सुखदुःखाला कारणीभूत होत असतात. त्या गोष्टी विषयाची आपली जाणीव किंवा ज्ञान कोणत्या प्रकारचे आहे त्यावर सुख किंवा दुःख अवलंबून असते. सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत. इंद्रिय खुशाल कितीही उपभोग घेवोत, जोवर मन तिकडे लक्ष देत नाही तोपर्यंत त्यांचा भावनिक परिणाम काहीच होत नाही. तेव्हा एका अर्थी विषय साधन रूपाने सुखदुःखाला कारणीभूत होतात, तसेच मनही कारण होते व विषय जसे सुखदुःख स्वरूप नाहीत तसे मनसुद्धा नाही. पण विषयांपेक्षा मनाचे महत्त्व जास्त आहे इतकेच. जर मनच सुखदुःख स्वरूप असते तर ते त्याच्या द्वंद्वातीत होऊ शकले नसते, कारण स्वभाव हा वस्तूला सोडून कधी असत नाही. उन्मन झालेल्या मनाला सुखदुःख बाधत नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असे गीतेनं सांगितले. तेव्हा मनाचे सुखदुःख हे धर्म असले तरी मन म्हणजे सुख किंवा दुःख नव्हे. याचा अर्थ सुख किंवा दुःख हे धर्म मनामध्ये प्रादुर्भूत होतात. येथून पुढे 2 भाग पडतात. एक, दुःख हे अज्ञान, अविद्या किंवा तृष्णा यांच्यापासून निर्माण होते आणि दुसरा भाग सुख हे आत्म्यापासून होते. आपण फक्त आत्म्याच्या आनंद तत्वाचा विचार करणार आहोत. आत्म्याचे आनंद स्वरूप. वरील सर्व विवेचनावरून हे लक्षात येते की आनंद विषयात व बाह्य नाही आणि मन म्हणजेही आनंद नव्हे. तेव्हा आनंद आत आहे, तसेच तो भावरूप आहे, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेव्हा आनंद हा आत्मरूप असला पाहिजे. या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे की आनंद हा आत्म्याचा गुण नाही, तर ते त्याचे स्वरूप आहे. ब्रह्माचे लक्षण सांगताना सच्चिदानंदम ब्रह्म असे सांगितलेले आहे. स्वरूप सत्य व्यावर्तकम स्वरूप लक्षणम, म्हणजे जे लक्षाचे स्वरूप असून ते इतरांपासून भिन्न करणारे असते ते स्वरूप लक्षण असते. केवळ सत मानल्याने नैयायिकांच्या सत्तारूप जातीमध्ये अतिव्याप्ती होऊन ते जड ठरेल. म्हणून जडाची व्यावृत्ती करण्यासाठी ज्ञान या शब्दाची योजना आहे. समजा ज्ञानम ब्रह्म असे म्हटले असते तर नैयायिकांनी मानलेल्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानगुणामध्ये अतिव्याप्ती होईल, कारण ते ज्ञानाधिकरणम आत्मा असे मानतात. त्याची निवृत्ती करण्यासाठी आनंद हे पद योजलेले आहे. आत्म्याच्या गुणरूप ज्ञानामध्ये आनंद कोणी मानत नाही. तसेच आनंदम ब्रह्म म्हटले तर विषय सुखामध्ये त्याची अतिव्याप्ती होईल व ब्रह्म जड ठरवू लागेल. म्हणून ज्ञान हा शब्द योजला आहे व विषय सुखात ज्ञान नाही, म्हणून प्रस्तुत लक्षणाची अतिव्याप्ती नाही. तेव्हा अभावाच्या व्यावृत्तीसाठी सत, जडाच्या व्यावृत्तीसाठी चित्त म्हणजे ज्ञान व दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आनंद ही 3 पदे त्या परब्रह्माच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन सांगितलेले आहेत. हे ब्रह्माचे गुण किंवा अवयव नाहीत. इथे कोणी असे म्हणतात की ब्रह्म हे साक्षात आनंदरूप नाही, ते आनंदाचे फल आहे.
आनंद हे कारण व ब्रह्म हे कार्य होय. आनंदात त्याचे अंतिम प्रिय सुफलित होते. परंतु हे म्हणणे खरे मानता येत नाही. ब्रह्म हे कुणाचेच कार्य नाही, तर ते कारण आहे. कार्य हे परावलंबी म्हणजे कारणावलंबी असते. त्यामुळे त्याची स्वायत्तता निघून जाते, ते परतंत्र बनते. पण प्रत्यक्ष ब्रह्म तसे नाही, तर ते स्वतंत्र आहे. म्हणून ते कुणाचेच कार्य होऊ शकत नाही. शिवाय श्रुती प्रामाण्य मानणाऱ्या व वरील मत सांगणाऱ्यांना सच्चिदानंदम ब्रह्म इत्यादी श्रुतीवाक्यांशी विरोध येतो. ब्रह्माहून पर दुसरी आणखी गोष्ट काढणे म्हणजे आनंदाची आनंदता नाकारणे ठरते. कारण तेच सर्व गोष्टींचा परमोच्च बिंदू कल्मिनेशन आहे, ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य असे काहीच उरत नाही, जे केवळ त्याच्यासाठीच ते मिळवायचे असते. त्याहून पर दुसरे तत्व आहे असे म्हणणे यात वदतो व्याघात निर्माण होतो. तेव्हा ब्रह्म हे आनंदाचे फलित नसून ते आनंद रूपच आहे, ते त्याचे स्वरूप आहे. दोहोत पृथक्ता पाहणे म्हणजे मूळ नाकारणारे ठरते. सौख्य प्राप्तीसाठी कर्माची प्रवृत्ती होते, पण कर्म प्रवृत्तीसाठी इच्छा असावी लागते. इच्छा व क्रिया यांच्या मागे ज्ञान असावे लागते. हे मीमांसकाचे म्हणणे लक्षात घेऊन ज्ञानातून ज्याचा उगम आहे व आनंदाप्रित्यर्थ जे कार्यप्रवण झाले आहे ते कर्म सदा विराजमान असणाऱ्या सतमध्ये घडून येते. सत, ज्ञान, आनंद हे ब्रह्माचे स्वरूप लक्षण आहे. म्हणजे सर्व कर्मे त्याच्यातूनच उगम पावतात, त्याच्यामध्येच चालतात व त्याच्यासाठीच प्रेरित असतात. कर्माची प्रेरणा आनंद रूपच असली पाहिजे, तरच ते कर्म सुफल झाले असे म्हणता येईल व कर्माचे फलित मिळतेच यावरून आनंदमय आत्म्याचा अभाव म्हणजे असतपणाची व्यावृत्ती होते. शिवाय वस्तू ज्या कुणासाठी तरी म्हणून चांगल्या असतात, त्या ज्या कुणासाठी चांगल्या असतात ते स्वयंसिद्ध अथवा स्वतःसाठीच चांगले असले पाहिजे. तद्वत इतर सर्व गोष्टी दुसऱ्या गोष्टींवर आनंदासाठी अवलंबून असतात आणि आपल्याला आनंद मिळतो या सत्य गोष्टीवरून या सर्वांना आनंद देण्यासाठी किंवा जिथून तो मिळतो ती वस्तू स्वरूपभूत आनंदरूप असली पाहिजे व ती वस्तू म्हणजे आत्मा होय. मी आहे, असावे, नेहमीच असावे असे प्रत्येकाला वाटते. मी नसावे असे कधीच कुणास वाटत नाही. याचा अर्थ मी म्हणजे माझा प्रत्येकात्मा आनंदरूपच असला पाहिजे असे विद्यारण्यांनी पंचदशी नावाच्या ग्रंथात म्हटलेले आहे. बृहदारण्यकोपनिषदात असे म्हटले आहे की पतीसाठी पती प्रिय नसतो तर तो स्वतःसाठीच प्रिय असतो. पत्नीसाठी पत्नी प्रिय नसते तर ती स्वतःसाठीच असते व पुत्रासाठी पुत्र प्रिय नसून तो स्वतःसाठीच असतो. याचप्रमाणे ज्या ज्या गोष्टी प्रिय असतात त्या गोष्टी त्याच्यासाठी प्रिय नसतात तर स्वतःच्या आत्म्यासाठी प्रिय असतात. म्हणून आत्मा हीच प्रेमार्ह अशी गोष्ट आहे. वस्तूचे अस्थि भाती प्रिय असे अंश असतात असे एका वेदांत ग्रंथात म्हटले. वस्तू असते, ती प्रकाशते म्हणजे तिचे भान होते, जाणवते. तसेच ती प्रिय असते, तिच्यात काहीतरी मूल्य असते. ती वस्तू व्हॅल्युएबल असते, त्यामुळेच ती आनंदरूप ठरते. सर्व प्राणीमात्रांची, जगाची, विश्वाची मूळ प्रवृत्ती सुख, कल्याण किंवा आनंद याकडे आकृष्ट होत असते. त्यानुसारच या जगाचे व्यवहार निश्चित होत असतात व चाललेले आहेत. आणि विश्व हे निकृष्टाकडून उत्कृष्टाकडे सतत एकसारखे चाललेले आहे. त्याची परिणती अखेर आनंदातच होणार. या विश्वाची सर्वोत्तम पातळी म्हणजे ब्रह्म होय व ते आनंदरूपच असले पाहिजे. जेव्हा आपल्या वासना प्रवृत्ती पूर्णकाम होऊन उपशांत होतात तेव्हा आनंद मिळतो. परंतु तो आनंद क्षणिक असतो, लगेच दुसरी वासना निर्माण होते. रावण वध करतेवेळी रामाच्या बाणाने रावणाचे शिर धडावेगळे झाल्याबरोबर तिथे पहिल्यासारखे लगेच दुसरे शिर येईल. त्याप्रमाणे एका वासनेनंतर लगेच दुसरी वासना निर्माण होते. परंतु ज्या ठिकाणी सर्व वासनाच विरून जातात, मुरून जातात व पुन्हा निर्माणच होत नाहीत, अशा ठिकाणी वासना जन्मच मुरतो. तेव्हा तिथे सर्वांग परिपूर्ण व अखंड आनंद असला पाहिजे. मनुष्याच्या जीवनातील सर्व रस आत्मरूप आहेत. संस्कृत साहित्यशास्त्रातील नवरसांची उपपत्ती
या आनंद सिद्धांतावरूनच लावलेले आहे. हे रस मनुष्याला आनंदच देतात. शेक्सपियरचे हॅम्लेट किंवा रोमिओ ज्युलिएट आणि गडकऱ्यांचा एकच प्याला पाहताना माणसे अक्षरशः रडतात. त्यातून जर त्यांना दुःख होत असते तर त्यांनी नाटक पाहायचेच टाळले असते. तेव्हा आत्म्यातूनच नवरस किंवा आता 11 मानतात हे सर्व रस अभिव्यक्त होतात. नवही रसातून आनंदाभिव्यक्ती होते. यावरून आत्मा आनंदरूपच असला पाहिजे हे ठरते. जे आहे म्हणजे सत आहे, त्याला काही महत्व आहे. एखादी गोष्ट आहे याचा अर्थ आपणास तिची दखल घ्यावी लागते असा आहे. ज्याची कुणाला कधीच पर्वा करावी लागत नाही ते असून नसल्यासारखेच म्हणजे नाहीच. महत्व आहे याचा अर्थ मूल्य आहे, त्यात आनंदाचा स्रोत आहे असाच अर्थ पर्यायानं होतो. आत्मा विभू आहे कारण त्यातून विश्व उगम, विकास व अंत पावते. ते देश काल परिच्छिन्न व्यापित अशी एखादी वस्तू सूक्ष्म किंवा छोटी असते, तसा आत्मा सूक्ष्म नाही तर तो विभू म्हणजे व्यापक आहे. विभूत सुख असते. यो वै भूमा तत्सुखम असे छांदोग्य उपनिषदात सांगितले. त्यामुळे आत्म्यात सुख आहे. आनंदाचा विचार करताना आत्मविचाराने सुव्यवस्थित उपपत्ती लागते व द्वंद्वातीत निर्भेळ आनंदाची सत्य प्रतीती हा अन्वय आणि आत्मविचाराशिवाय आनंद विचार अपूर्ण, असमाधानकारक व फसवा असतो व द्वंद्वात निर्भेळता नसते हा व्यतिरेक. यावरून आत्माचा आनंदरूप आहे असे सिद्ध होते. यावरून 3 गोष्टी ठरतात. 1. विषयात सुख नाही. 2. सुख आतमध्ये आहे. आणि 3. आत्मा आनंद स्वरूप आहे. आत्मा आनंद स्वरूप ठरल्यानंतर तो आनंद कसा मिळतो ते पाहू. या दुसऱ्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी विचार करू. आनंद आत्म्याचा आहे तसे दुःख अज्ञानातून होते, पण दुःख व अज्ञान हे कल्पित आहे. कल्पित वस्तूचा नाश होतो. यावरून अज्ञानाचा नाश होतो व दुःखाचाही नाश होतो व आनंदरूप आत्मा शिल्लक राहतो. त्या आनंदरूप आत्म्याचे सुख मिळते, पण ते कसे मिळते हे आपण पाहणार आहोत. सर्व